Hello everyone. Welcome to Polity Simplified series of Jnandeep Academy. Today we are going to start with Article 19. Basically लक्षात घ्या Article 19 खूप मोठा आहे. त्यामुळे मी ठरवलंय की Article 19 ला जो प्रत्येक पार्ट आहे त्याला थोडंसं डिटेल मध्ये घ्यायचं. मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. पर्पज हा आहे की तुम्हाला त्यातला प्रत्येक क्लॉज आणि सब क्लॉज चांगला कळावा, कारण हे महत्त्वाचं आहे. यावरती सगळ्या प्रकारच्या एक्झामिनेशन मध्ये खूप सगळे प्रश्न असतात. त्यामुळे विल ट्राय टू अंडरस्टँड आर्टिकल 19 इन डिटेल. आर्टिकल 19 कशाबद्दल आहे? राईट टू सर्टेन फ्रीडम्स. कशाबद्दल आहे? राईट टू सर्टेन फ्रीडम्स. मग आर्टिकल 19 काय म्हणतं बघा? प्रोटेक्शन ऑफ सर्टेन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच अँड अदर्स. सो आर्टिकल 19 मध्ये काय येतं? तर बेसिकली लक्षात घ्या आर्टिकल 19 मध्ये ऑल सिटीजन्स, आणखीन एक लक्षात घ्या, हे कोणाला अवेलेबल आहे? फक्त आणि फक्त सिटीजन्सलाच अवेलेबल आहे. 15, 16, 19, 29, 30, these are the fundamental rights which are available only to the citizens of India. So what Article 19 says? All citizens shall have the right to freedom of speech and expression. पहिलं freedom of speech and expression. To assemble, that is right to assembly peaceably and without arms. तुम्ही assemble होऊ शकता, पण ते कसं असावं? पीसफुल असावं, विदाउट आर्म्स असावं, आणि ते पण प्रायव्हेट लँडवर असता कामा नये. टू फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स लाईक पॉलिटिकल पार्टी एनिथिंग. यात रिसेंट एक ऍडिशन झालेलं आहे, राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सो बेसिकली लक्षात घ्या, राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह सोसायटीज इज ऑल्सो अ फंडामेंटल राईट ऍज पर न्यू अमेंडमेंट ऍक्ट. पुढचं आहे टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ India. To move freely throughout the territory of India. To reside and settle in any part of the territory of India. इथे एक right to property होता जो आपण abolish केलेला आहे. To practice any profession or to carry on any occupation, trade or business. कोणतेही प्रोफेशन, कोणतेही ऑक्युपेशन, कोणतेही ट्रेड किंवा कोणतेही बिझनेस कॅरी करणं हे आर्टिकल 19 च्या अंडर येतं. कशाच्या अंडर येतं? आर्टिकल 19 च्या अंडर येत. क्लिअर? सो आपण काय करूया, आर्टिकल 19 ला डिटेल मध्ये समजून घ्या. सिंपल लॉजिक सांगतो. मी भाषण करतोय, दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. माझं भाषण ऐकून तुम्ही लोक जमा झालात, फ्रीडम ऑफ असेंब्ली. मग तुम्हाला वाटलं आपण काय करूया, एक असोसिएशन फॉर्म करूया, फ्रीडम ऑफ असोसिएशन कोऑपरेटिव्ह. मग तुम्हाला वाटलं चला दिल्लीला जाऊया, तुम्ही तिथून मूव्ह होऊन राईट टू मुवमेंट निघलात. त्या ठिकाणी वेळ लागतोय, मग तुम्ही ठरवलं की त्या ठिकाणी जाऊन आपण काय करूया, काहीतरी बिझनेस करूया, प्रोफेशन करूया, दॅट इज राईट टू प्रोफेशन. याला आपण थोडंसं डिटेल मध्ये घेऊया. थँक्यू.